30 सेकंदाची रील बघून कोणीही परफेक्ट बिर्याणी बनवू शकत नाही। त्याच्यासाठी आपल्याला भरपूर दिवसांचा अनुभव आणि अशा बारीक सारीक गोष्टी कधी काय करायला पाहिजे हे समजलं पाहिजे। बऱ्याच मित्रांचा आग्रह होता की रोहित पवार बिर्याणी भारी बनवतो, तर त्याचा व्हिडिओ का टाकत नाहीस? तर ह्याच मित्रांच्या मागणीनुसार आज मी तो व्हिडिओ टाकत आहे। तर तुम्हाला दाखवतो नेमकं बिर्याणी बनती कशी। तर इथं बघू शकता मी आलं, लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर आणि पुदिना याची पेस्ट करून घेतोय। सगळ्यात आधी 2 किलो तांदूळ भिजत घातला होता। आता तो का भिजत घातला होता ह्याचा रिझल्ट मी पुढे दाखवतो, जो कोणीही दाखवत नाही। तर सगळ्यात आधी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची पेस्ट करून घ्यायची। तर फ्रेश असं चिकन आणलंय 2 किलो आणि या चिकनमध्ये ज्यावेळी आपण कटिंग करतोय त्या कटिंगमध्ये काय आहे की जास्त बारका पीस करायचा नाही किंवा जास्त मोठा पीस करायचा नाही। ह्या साईजचा पीस आपल्याला घ्यायचा आहे। व्यवस्थित फ्रेश असं आपल्या समोर बघून कापून घ्यायचं कोंबडी। तर ह्याला आपण स्वच्छ करून घेऊया। तर चिकन स्वच्छ झालेलं आहे। चला आपण याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करू। तर 2 चमचे मीठ घेतले, तुम्ही चवीनुसार ॲड करू शकता। त्याचबरोबर 2 चमचे हळद टाकले, 2 चमचे, कारण सगळेच 2 किलो आहे। त्याच्यानुसार तुम्हाला चटणी किती तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही चटणी ॲड करा, कारण आपण मिरच्यासुद्धा त्या पेस्टमध्ये घातलीत आणि हीच ती पेस्ट जी आपण सर्वात आधी करून घेतली होती। याच्यामध्ये 3 ते 4 मिरच्या घातल्यात, त्यामुळे चटणी थोडीशी कमीच वापरा। आपली कांदा लसूण चटणी आपण वापरली की तो बिर्याणीला फ्लेवर पूर्णपणे त्या चटणीचा देतो। तर हा रेडी टू कुक बिर्याणी मसाला आहे। तर ह्याची 1 पुडी वापरली, या ठिकाणी तुम्ही 2 पुड्या घाला। त्याच्यानंतर धना पावडर 1.5 ते 2 चमचे धना पावडर टाकले। त्यानंतर हा एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला, तुम्ही कोणत्याही प्रकारचा बिर्याणी मसाला वापरू शकता। त्याच्यानंतर ॲड करतोय आपण जिरा पूड। जिरा पूड आपल्याला 1 चमचाच ॲड करायचा, जास्त नाही। आणि ही कस्तुरी मेथी आपण टाकते वरून। आणि आता आपण याच्यामध्ये जवळपास 400 ग्रॅम दही आपल्याला यातला वापरायचं आहे। 2 किलोच्या चिकनसाठी 400 ग्रॅम, तसं नियमानुसार अर्धा किलो वापरायला पाहिजे, पण ग्रेव्हीचं भरपूर साहित्य आहे त्यामुळे थोडंसं दही मी कमी वापरलं आहे। त्यानंतर हे आहे मेन घटक याच्यामधला, जो बिर्याणीचा इसेन्स आहे, जो बिर्याणीला आपल्या एकदम असा फ्लेवरफुल बनवणार आहे। याचं प्रमाण खूप कमी असतं। आणि आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आपण मॅरिनेशन जेवढं जास्त वेळ ठेवेल तेवढी बिर्याणी आपली खतरनाक होते, कारण आपण जे मसाले आपण याच्यामध्ये टाकतोय ते सगळं चिकनचं पीस असं ओढून घेतं मसाला, आणि नंतर बिर्याणी जेवढी बनते तेवढी एकदम खतरनाक अशी बिर्याणी तयार होते। रील्समध्ये भरपूर असे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील बिर्याणीचे, पण त्याच्यामध्ये एवढं बारीक सारीक सांगितलं जात नाही। आपल्याला आता कटिंगला साहित्य घ्यायचं आहे। कटिंगला साहित्य काय आहे तर टोमॅटो, कांदा, लिंबू, बाकी सगळं आपण टाकलेलं आहे। तर 2 किलोच्या बिर्याणीला जवळपास 1 ते 1.5 किलो कांदा लागतोय, आणि टोमॅटो तुम्हाला कसा आवडतोय त्यानुसार घाला। नियमानुसार अर्धा किलो टोमॅटो तर पाहिजे, पण मी इथं पाव किलोच टोमॅटो घेतला आहे, आणि लिंबू 2 लिंबू। तर चला कटिंग करून घेऊया।
तर आपण कांद्याचा बिरिस्त बनवून घेणार आहे आधी. बरं. तर कांद्याचा बिरिस्ता तयार करून झाला आहे बघा, गोल्डन ब्राऊन झाला आहे. आणि ज्या तेलामध्ये आपण कांदा तळला आहे तेच तेल आपण नंतर बिर्याणीला वापरणार आहे. तर चला बनवूया आपली स्पेशल दम बिर्याणी. तर कांद्याचा बिरिस्ता बनवलेलंच तेल आपण भांड्यात घेतलं आहे आणि बिर्याणीची आपण सुरुवात केली. सुरुवात म्हणजे सुरुवातीला आपण जो अर्धा कांदा ठेवला होता तर तो पूर्ण कांदा आपण असं तेलात भाजून घेणार आहे. ह्या कांद्याला पण आपण जवळपास गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे. असं केल्यामुळं कांद्याचा फ्लेवर पूर्णपणे बिर्याणीमध्ये पसरतो. तर कांदा मस्त असा भाजून घ्यायचा. कांदा भाजताना जर भांड्यावर तुम्ही झाकण ठेवला तर कांदा पटकन भाजला जातो आणि तो पण आपल्याला हवा तसा असा प्रॉपर. तर तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर त्यावर असं झाकण ठेवून द्यायचं. जवळपास 5 मिनिटानंतर आपण बघितलं तर कांदा असा प्रॉपर भाजून तयार असतो. तर याच वेळी आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा टाकून घ्यायचं. टोमॅटोला तेलात प्रॉपर भाजलं तर त्याचा फ्लेवर मस्त असा येतो आणि टोमॅटो सुद्धा प्रॉपर भाजला जातो. तर आपल्याला आता आपण जे मॅरिनेशन करत ठेवलेलं चिकन आहे ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं. याला जवळपास आपण एक अर्धा ते पाऊण तास मॅरिनेशनमध्ये ठेवलं होतं. आणि तुम्ही बघू शकता मसाल्यानं असं घट्ट असं पीसला पकडून ठेवलं आहे आणि याच गोष्टीमुळं बिर्याणी ही प्रॉपर होते. आता ह्या चिकनला पण ह्या कांदा आणि टोमॅटो बरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत चिकन 80% शिजणार नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचं. तर
तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करू शकता तुम्ही. जर समजा ग्रेव्हीने जास्त पाणी नाही सोडलं तर चिकन शिजण्यासाठी थोडासा त्रास होतो, त्यामुळे पाणी ॲड करू शकता. आता ह्या स्थितीला मी 2 लिंबाचे रस काढला होता, तो रस मी याच्यामध्ये ॲड केला आणि थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलं होतं. 80% चिकन शिजलं, त्यांना आपण दमला शिजवायचं. तर हे आपण खडं मसाले घेतल्यात. हिरवं वेलदोडं, स्टार फूल, दालचिनी. या फुलाचं नाव तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा. मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे का बघूया. त्यानंतर शहाजिरं, त्याच्यामध्ये थोडीशी लवंग, थोडीशी मिरी. तर हा आपला खडा मसाला झाला आहे, जो आपण भाताबरोबर टाकणार आहे. तर बघा, मगाशी आपण भिजत घालताना केवढा तांदूळ भिजत घातला होता आणि आता तो फुलून किती झाला आहे. ह्याचा फायदा हेच होणार आहे की नंतर शिजवताना तांदूळ एकदम भारी असं फुलणार आहे. तर आपल्याला तांदूळ व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. जो तांदूळसुद्धा आपल्याला 80% शिजवायचा आहे. तर त्यासाठी तेलामध्ये असे खडे मसाले टाकून घ्यायचे. खडा मसाला थोडासा नकळत भाजला तरी चालेल आणि डायरेक्ट ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं. हे जे मसाले वगैरे आपण ह्याच्यामध्ये टाकतोय तर ह्यासाठी की जे तांदूळ आपण ह्याच्यात टाकणार आहे तो शिजल्यानंतर त्याला एक खतरनाक फ्लेवर येईल. तो फ्लेवर येण्यासाठी आपण याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, लिंबू, मीठ आणि हे खडे मसाले हे सगळं ॲड करून आपण याच्यामध्ये टाकायचं आहे. बिर्याणीचा मेन पार्ट म्हणजे तांदूळ असतो आणि हा तांदूळ प्रॉपर शिजणं खूप महत्त्वाचं असतं. जर तांदूळ व्यवस्थित शिजला आणि व्यवस्थित फ्लेवर त्याला जर आला तर तुमची 80% बिर्याणी इथंच तयार झाली. कारण जर कशाचं मोजमाप जर लावता येत नसेल तर ते म्हणजे हे तांदूळ. आता ह्या तांदळासाठी मी थोडासा इसेन्ससुद्धा वापरला आहे. हा इसेन्स असा काही वेगळा नाही आहे, याला फक्त खड्या मसाल्याचा फ्लेवर आहे आणि एक लिंबूसुद्धा याच्यामध्ये मी ॲड केला आहे. आता हे सगळं करून झाल्यानंतर जर तुम्हाला अंदाज येत नसेल की नेमकं काय टेस्ट असेल तर हे उकळल्यानंतर ह्या पाण्याची थोडीशी टेस्ट घेऊन बघू शकता. जर हे पाणी जर तुम्हाला व्यवस्थित लागलं तर ते तांदूळसुद्धा व्यवस्थित शिजून येते. तर बघू शकता खड्या मसाल्यामध्ये हे तांदळासाठी गरम केलेलं पाणी किती सुंदर असं दिसतं. तर पाणी एकदम गरम झालंय, तर याच्यामध्ये आपण आता हा भात टाकून घेऊ, तांदूळ टाकून घेऊ. आता आपण भिजत घातलं होतं त्यामुळे ह्या तांदळाला शिजायला फारसा वेळ पण लागणार नाही आणि व्यवस्थित फुलेल पण. आता हे झाकण बसवायचं कसं, तर आपण एक टेक्निक वापरूया. जो चमचा आपण मागापासून वापरला तो याच्यामध्ये असा टाकायचा आणि त्याच्यावर हे असं ठेवायचं. एक नंबर. फक्त अवघ्या 10 मिनिटात आपल्या ह्या तांदळाचा प्रॉपर असा बिर्याणी राईस तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता लांब सडक असं हे तांदळाचे दाणे तयार झालेत भातामध्ये आणि एकदम वास पण जबरदस्त येत होता. तर ह्याला आपण बाजूला काढून घेणार आहोत. आता मी काय केलं यावेळी की इतर वेळी मी काय करतो, झाकण लावून पूर्ण असं पाणी काढून घेतो, पण यावेळी म्हटलं प्रॉपर करायचं आहे तर डायरेक्ट असं झाऱ्यानं तांदूळ असं बाजूला काढून घेतलं. 2 किलो तांदळाच्या माण्यानं खूपच भात तयार झाला होता. त्यामुळे बिर्याणीला जेवढा लागत होता त्याच्यापेक्षा सुद्धा हा भात जास्त क्वांटिटीमध्ये तयार झाला होता. असं का केलं जातं, तर असं केल्यामुळं भाताचे दाणे व्यवस्थित असे पसरतात. तर हे आपलं तयार केलं होतं चिकन. तर याच्यामध्ये वरून आपल्याला जो बिरिस्ता आपण केलाय तो टाकून घ्यायचा. आणि ह्याच्यावर आपण आता टाकणार आहे तांदूळ, भात. तर भात टाकून झाल्यानंतर त्याला असं व्यवस्थित करून घ्यायचं, सेट करून ठेवायचा.
मग याच्यावर आणि परत थोडंसं बिरिस्ता वरून टाकून घ्यायचा. याच्यावर तुम्हाला हवा असेल तर थोडा फूड कलर वापरू शकता. मी अगदी कमी प्रमाणात घातला आहे, थोडंसं व्हिडिओसाठी म्हणून. आणि याच्यावर कोथिंबीर आणि पुदिना हा भरपूर असा टाकून घ्यायचा. त्याचबरोबर मी आज काजूसुद्धा याच्यामध्ये वापरलेत. आणि ह्या कोथिंबीर आणि पुदिना पूर्ण बिर्याणीला जर दम लागायचा असेल तर बिर्याणीमध्ये असं सगळं झाल्यानंतर 2-3 होल करून घ्यायचे. त्यानं तळाला असणाऱ्या चिकनचा स्वाद पूर्णपणे वर येतो. आणि बिर्याणी तयार झाली आहे दम लावायला, आणि आपण लावले दमला. आणि अशा तऱ्हेने बिर्याणी दमला लागल्या. तर प्रॉपर अशी 25 मिनटं आपण याला दम लावलेला आहे. आणि हा दम लावताना याच्यामधला जरासुद्धा वाफ बाहेर आली नव्हती. 25 मिनटानंतर आपण याला बाहेर काढलेला आहे, दम लागलेला आहे. आणि आता आपण हे खायला घेणार आहोत. तर आमची लोक बसली होती ताटकळत बिर्याणीसाठी. तर पटापट सगळ्यांनी तयारी केली आणि बसलीत बिर्याणी खायला. तर खजिना ओपन झालेला आहे, तुम्ही बघू शकता. जबरदस्त अशी आपली चिकन दम बिर्याणी तयार झाली आहे. दमसुद्धा प्रॉपर बसला आहे, कारण वाफा अशा वरपर्यंत येत होत्या. तर बघू शकता सुंदर अशी चिकन दम बिर्याणी. आणि आत्तासुद्धा तांदूळ कसा सुट्टा होतोय बघू शकता. आणि हे गेली आपली बिर्याणी ही पहिल्या माणसाला. तर बघू शकता सुंदर अशी दम बिर्याणी. आणि आता काय राहत नव्हतं की कधी एकदा खाईन असं झालं होतं. आणि ताटात घेतली, बरोबर पांढरा रस्सासुद्धा होता. आणि बघू शकताय असा आहे या बिर्याणीचा आनंद. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सेम या पद्धतीनं तुम्ही एकदा बिर्याणी करून बघा. प्रॉपर अशी तुमची चिकन दम बिर्याणी झालीच पाहिजे, त्याला काही पर्याय नाही. त्यामुळे अशा 30 मिनटाच्या आणि 1 मिनटाच्या रीलवर भरोसा ठेवू नका. अशा पद्धतीने बिर्याणी बनवा, नक्कीच सुंदर होईल. धन्यवाद.